महावीर जोंधळे यांच्या निरंग जांभूळ या ललित लेख संग्रहातून अभिषेक नावाचा लेख. अभिषेक. तळपत्या उन्हाची साय पांघरून निघालेल्या मालनबाई प्रसन्न दिसत होत्या. डोंगरावर असलेल्या मंदिराकडे जाणारा रस्ता गर्दीत हरवलेला असतानाही त्यांचं चालणं निर्धाराचं होतं. तबकातील नारळ, फुलं, कापराची वडी, बदाम, लवंग इत्यादी वस्तू ही डोंगरावर उभ्या असलेल्या गोमटेश्वराच्या संगमरवरी मूर्तीच्या दिशेनंच बघत होत्या. डोंगराच्या कुशीत रांगेत उभारलेल्या मंदिराचे कळस चमचम चमकत होते. मंदिरावरील ध्वजाच्या काठीला बांधलेली घुंगरं हलक्याशा वाऱ्यानं लक्ष वेधून घ्यायची. 10-20 पायऱ्या चढून झाल्या की मालनबाई एका पायरीच्या कोपऱ्यावर बसत. दम्याचा विकार असला तरी मार्गशीर्षातील देवाचं दर्शन न चुकता ठरलेलं. तसं पाहिलं तर डोंगरावर जायला डोलीची व्यवस्था असतानाही त्यातून जाणं त्यांना आवडायचं नाही. माणसाच्या खांद्यावर बसून गोमटेश्वराच्या मूर्तीपर्यंत जाणाऱ्या अनेक पायऱ्या त्यांनी पाहिल्या होत्या. आपलं ओझं दुसऱ्याच्या खांद्यावर टाकायचं नाही असं मानणाऱ्यापैकी मालनबाई होत्या. 300 पायऱ्या चढायच्या म्हणजे किमान 10 वेळा तरी बसावं लागायचं. शिवाय घरचं बरोबर असं कुणीच नाही. एकुलता एक मुलगा आणि त्याची बायको अमेरिकेत जाऊन स्थायिक झालेली. मालनबाईला अमेरिकेत घेऊन जाण्यासाठी लाख प्रयत्न झाले, पण व्यर्थ. आता भारतात राहून जमेल तेवढा देवघेव चालू आहे, तोही निष्ठेने. पायऱ्यांच्या कडेला असलेल्या चिंचेखाली त्यांनी हातातील तबक खाली ठेवलं आणि दगडी कठड्याला टेकून त्या बसल्या. माणसं भराभर मूर्तीकडं जात होती. त्या बघत होत्या श्वास रोखून. कसला तरी करकर आवाज झाला म्हणून मालनबाईनं उठून पाहिलं. डोलीचा बांबू तुटून एक दांडगीबाई दगडावर आदळली होती. डोली वाहून नेणारी माणसं त्या गलेलठ्ठ श्रीमंत बाईची समजूत काढीत होते, पण ती कशी ऐकणार? अख्खा माणसल देह सडकून निघाला होता. नुसत्या हाडांचं शरीर असतं तर नक्कीच फ्रॅक्चर झालं असतं. मालनबाई मधील आई जागी झाली. घाईघाईनं तबक उचलून त्या 10 पायऱ्या उतरून खाली सरकल्या. कणत असलेल्या त्या बाईची विचारपूस केली. तिच्याही बरोबर कोणी नव्हतं. डोलीवाल्याला मालनबाईनं वाटीभर पाणी आणायला सांगितलं. कमरेला असलेल्या पिशवीतून काहीतरी काढलं. डोलीवाला येईपर्यंत मालनताई बोलत राहिल्या. इतकं धावत पळत सारं उरकलं. अभिषेक तरी सापडला पाहिजे. डोलीतून पडलेल्या बाईलाही तेच वाटत होतं. अभिषेक सापडला पाहिजे. डोलीवाल्यानं वाटीभर पाणी घेतलं, मालनबाई समोर ठेवलं. दगडावर पडलेला चिंचेचा चिगूर बाजूला केला. डोलीवाला पोराच्या धुडग्यानं मालनबाईनं दगड पुसला. दगडावर 2 थेंब पाणी टाकून खोडासारखी असलेली वस्तू घसाघसा घासली. कमरेवरचं लुगडं बाजूला सारायला बाई लाजतायत हे लक्षात येताच डोलीवाला तरुण थोडा दूर गेला. मालनबाईनं बाईची कंबर लेपानं लिपून होईपर्यंत दुसरी डोली आली. डोलीवाला मालनबाईला म्हणाला, बाई, या वयात हे कशाला करता? ही धावपळ, ह्या पायऱ्या चढणं सोसवतं? सोसवतं का? चला, आधी तुम्हाला गोमटेश्वराला नेऊन पोहोचतं करतो, मग या बाईला. तोपर्यंत त्यांच्या कमरेला लावलेला लेपही सुकून जाईल. गोमटेश्वराचा अभिषेक सापडला पाहिजे म्हणून गर्दीतून धावणारी माणसं दुसऱ्याकडे बघायलाही तयार नव्हती. अभिषेक सुरू होण्यापूर्वी गोमटेश्वरापर्यंत कसंही करून पोहोचलं पाहिजे, हाच ज्याचा त्याचा ध्यास. मालनबाईनं डोलीत बसायला नकार दिला. कमरेवर हात देऊन त्या आई ग असं म्हणतच उठल्या.
तरुण डोलीवाल्यानं विनवणी करूनही काही उपयोग झाला नाही. त्या एवढेच म्हणाल्या, बाबा रे, देव पावायचा असेल तर स्वतःच्या पायानंच त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. दुसऱ्या बाई मात्र डोलीत बसून पुढं निघून गेल्या. अभिषेकचा वेळ जवळ येऊन ठेपल्याची कल्पना भोंग्यावरून मिळत होती. माणसं पळत होती. मालनबाई चालत होत्या मूर्तीच्या दिशेनं. गजबजाट, नुसता गजबजाट. बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांचं फक्त एकच काम होतं, ट्रकमधून भरभरून आणलेल्या वस्तू विकल्या गेल्या पाहिजेत. नारळं, मोसंबी, केळी, उदबत्ती, साखर, तांदूळ या वस्तू जास्त खपणाऱ्या म्हणून त्याच रांगेत मांडून ठेवलेल्या होत्या. कोणत्या भक्तानं किती रुपयांचा केशर वाहिला, खरेदी केला, असली स्पर्धाच चालू होती. डोंगरावर प्रतिष्ठापना केलेल्या गोमटेश्वराचा महाभिषेक 5 वर्षातून एकदाच होतो म्हणून ही गर्दी झालेली. अगदी पायांपासून मस्तकापर्यंत शिड्या लावून होणारा महामस्तकाभिषेक डोळ्याला दिसावा म्हणून मालनबाई तकून भागून तिथं आल्या. पण अफाट जनसमूहाला रेटून पुढं जायचं कसं हा त्यांच्यापुढे प्रश्न होता. इथं उभं राहून जेवढं दिसेल तेवढं दिसेल म्हणून त्या थांबल्या देखील. अवतीभोवतीच्या मंदिरातील घंटानादात पुजाऱ्याचे मंत्र जप ऐकायला येत नव्हते. बिचारा काय म्हणत होता कुणास ठाऊक. जो यायचा तो देवावर फुलं उधळायचा, नारळ फोडायचा आणि गंधोदक घेऊन पुढं जाऊन उभं राहायचा. जमलेल्या भक्तांना अभिषेक कधी सुरू होतो असं वाटत होतं. उन्हाचे चटके, पायाचे सालटे काढायला पुरेसे होते. आणि एकदाची बोली सुरू झाली. व्यासपीठावर उभारलेल्या एका चबुतऱ्यावर दह्या दुधाचे हंडे होते, साखरेच्या गोण्या होत्या, मनुके होती, सारं काही होतं. अभिषेकाला लागणारं. देवाला दुधाचा अभिषेक मंत्र म्हणून सूत्रधार बोली बोलू लागला. बोली म्हणजे चढाव. एकानं 5,000 सुरुवात केली. दुधाचा अभिषेक 75,000 एका शेटनं विकत घेतला. दूध झालं, दही झालं, केशराचं पाणी झालं. हेलिकॉप्टरमध्ये बसून फुलांचा गोमटेश्वरावर वर्षाव करण्याची बोली घेण्याची स्पर्धाच सुरू झाली. एकानं चक्क 10 लाखांचा चढाव घेऊन हे काम स्वीकारलं. अभिषेक सुरू झाला. 5ही पुजारी मंत्रघोष करू लागले. ज्यांनी ज्यांनी चढाव घेतले होते त्यांनी कपडे बदलले, डोक्यावर जरीचे टोप चढविले. गोमटेश्वराच्या मस्तकापर्यंत चढून जाण्यासाठी उभारलेल्या लाकडी शिडीवरून लोक चढून गेले. दह्या दुधाच्या घागरी रित्या होऊ लागल्या. तसा जय जयकार निनादू लागला. मस्तकापासून पायापर्यंत अगदी नखसुद्धा भिजलेलं पाहता यावं अशीच सर्वांची इच्छा असावी. या सर्व गर्दीत मालनबाई हरवल्यात जमा होत्या. काहीतरी दिसावं यासाठी धडपडत होत्या. मस्तकापासून पायापर्यंत येणारं दूध थोडं तरी दिसावं म्हणून त्यांचे डोळे गोमटेश्वराकडे लागलेले होते. दिवसभराच्या मंत्रघोषात महाभिषेक चालू होता. भक्तगण बघत होते. हळूहळू गर्दी कमी झाली. अभिषेकाचं गंधोदक हाताने डोक्यावर शिंपडून घेण्यासाठी पुजाऱ्यासमोर लागलेली रांगही कमी कमी होत चालली होती. मालनबाई पुढं सरकल्या. तबकातलं सारं पूजेचं सामान गोमटेश्वराच्या चरणी ठेवत असताना भक्त फक्त मोंगी एवढाच दिसत होता. अगदी मालनबाईसुद्धा. गोमटेश्वराच्या चबुतऱ्याजवळील हौदात दूध, दही, केशराचं पाणी, साखर, गूळ, मनुके एकत्र येऊन पडले होते. गुळा साखरेमुळे पाणी चिकट झालं होतं. हौदाजवळ जाऊन गंधोदक घेत घेत मालनबाईनं गुडघे टेकवले
आणि काहीतरी पुटपुटल्या. तबकात उरलेलं अर्ध्याचं सामान हौदात टाकलं तेव्हा गंधोदकाला असंख्य मुंग्या आणि मुंगळेही लागले होते. त्या मुंगळ्यांना बघून मालनबाईमधील जुनी मास्तरीण जागी झाली. एवढ्या साखरेत, एवढ्या तुपात, एवढ्या दुधात, एवढ्या गुळात आणि एवढ्या दह्यात माझ्या गावच्या शाळेतील किती पोरं जेवली असती. क्षणभर त्यांना काय झालं कळलं नाही. गोमटेश्वराची मूर्ती न दिसता त्यांना दिसू लागली गावातली पोरं. गावची शाळा खडू आणि फक्त त्या जड पावलांनी पायऱ्या उतरू लागल्या, हातानं रिकामं तबक घेऊन. महावीर जोंधळे यांचा अभिषेक नावाचा लेख येथे समाप्त. महावीर जोंधळे यांचा अभिषेक नावाचा ललित लेख येथे समाप्त. निरंग जांभूळ महावीर जोंधळे.